तर न्यायाधीश आरती साठेंच्या नेमणुकीनंतर वाद सुरू झालेला आहे। रोहित पवार यांनी त्या संदर्भात सवाल उपस्थित केलेत। आधी भाजप प्रवक्त्या होत्या, आता हायकोर्टाच्या त्या न्यायाधीश झालेल्या आहेत। 2024 साली त्यांनी राजीनामा दिला असल्याचं नवनाथ बन यांनी स्पष्ट केलंय। राज्याच्या राजकारणात 2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावरती नेमणूक करण्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामधील कॉलेजियमनं 28 जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयामध्ये 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे। आरती साठे यांच्या नेमणुकीनंतर वादाला मात्र तोंड फुटलंय। सत्ताधाऱ्यांनी बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं असल्याचं मत आमदार रोहित पवारांनी मांडत त्यांच्या नियुक्तीवरती आक्षेप घेतलाय। रोहित पवार यांची सकाळी राष्ट्रवादी भवनमध्ये 9 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि यावरती ते बोलू शकतात। रोहित पवार यांनी या संदर्भात आक्षेप घेताना ट्विट केलेलं आहे। सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे। याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निपक्षपणावरती दूरगामी परिणाम होईल। केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? सत्तेवर कुणाचा अंकुश निर्माण होऊन सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये, तसेच चेक अँड बॅलन्स राहावा यासाठी संविधानामध्ये सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व अवलंबलेलं आहे। जुई जाधव माझ्या सहकारी या संदर्भातली माहिती देतात। जुई, आरती साठे यांची नेमणुकीवरती रोहित पवार यांनी नेमका काय आक्षेप घेतलेला आहे, काय भूमिका मांडली आहे? आपण पाहतोय तृप्ती की 2 वर्षांआधी आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या राहिल्या आहेत। जरी त्यांनी राजीनामा दिला असला तरी देखील त्यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये थेट न्यायाधीशपदी नेमणूक होणं यावर आता विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे। विरोधक म्हणजेच विशेष करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला की एका पक्षाची प्रवक्ती राहिलेली व्यक्ती न्यायाधीश म्हणून कशी काय नेमली जाऊ शकते? जर सत्ताधारी पक्षातील एक माजी प्रवक्तेपदी का असेना, मात्र तेच सत्तेत असताना न्यायाधीशपदी त्यांची निवड होणं म्हणजे जे गुंडाराज सुरू आहे असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। राज्यामध्ये त्या गुंडाराजाला अजूनच न्याय मिळेल असं म्हटलं जातं की तुम्ही काहीही गुंडाशाही करा, गुंडागर्दी करा किंवा कायद्याचं पालन करू नका, तुमची सुटका होणं निश्चित आहे, अशा प्रकारचा टोला रोहित पवारांनी लगावला आहे। रोहित पवारांची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद आहे, त्यामुळे ते निश्चितच या संदर्भात खुलासे देखील करतील। मात्र रोहित पवार आपण पाहतोय की सत्ताधारी नेत्यांचे असतील, मंत्र्यांचे असतील, सध्या एकूण एक वाभाडे काढायला ते तयार झाले आहेत आणि ते वाभाडे काढत देखील आहेत। त्यामुळे हा एक महत्त्वाचा विषय त्यांनी मांडला आहे। केवळ राष्ट्रवादी नाही तर काँग्रेस पक्षाकडून देखील याचा निषेध केला आहे। प्रदेशाध्यक्ष असतील हर्षवर्धन सपकाळ त्यांनी देखील सांगितलं आहे की अशा पद्धतीची नेमणूक करणं चुकीचं आहे। 28 जुलैला ही नियुक्ती करण्यात आली आहे ज्योती साठेंची। जरी आपण पाहिलं तर मग त्यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याचं सांगितलं असलं तरी देखील एका पक्षाची माजी प्रवक्ती राहिलेली व्यक्ती न्यायाधीश म्हणून कशी काय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकते, अशा प्रकारचा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे या एका निर्णयाला विरोधक कशा पद्धतीने त्याचा विरोध करतायत आणि कशा पद्धतीने आवाज उठवतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तृप्ती, निश्चित रोहित पवार यांच्या आक्षेपानंतर भाजपकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे, तरी सुद्धा आजची पत्रकार परिषद आणि त्यामध्ये रोहित पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।